जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एमसीक्यूची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. चला तर आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात येणार आहे? मित्रांनो, 99व्या साहित्य संमेलनामध्ये याची घोषणा करण्यात आली असून आता 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन हे पुण्यामध्ये करण्यात येणार आहे. तुम्हाला हे तर माहितीच असेल की पहिलं संमेलन सुद्धा पुण्यामध्येच आयोजित करण्यात आलं होतं व आता 100वे संमेलन सुद्धा पुण्यामध्येच पार पडेल. पहिलं संमेलन कधी आयोजित करण्यात आलं होतं तर 1878 साली पहिलं संमेलन पुण्यात आयोजित करण्यात आलं होतं, ज्याचे अध्यक्ष महादेव गोविंद रानडे होते. या घोषणेबरोबरच विशेष विश्व मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन दुबईमध्ये करण्याची घोषणा देखील करण्यात आली. याआधी जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलेत ते सुद्धा आपण पाहून घेऊया. आताच पाहिल्यानुसार 99वं साहित्य संमेलन हे साताऱ्यामध्ये पार पडलं. याचे अध्यक्ष कोण होते तर विश्वास पाटील याचे अध्यक्ष होते. 98वं साहित्य संमेलन दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलं. याच्या अध्यक्षा या तारा भवाळकर होत्या. 97वे संमेलन हे जळगावमधील अमळनेर येथे पार पडलं. अध्यक्ष रवींद्र शोभने. 96वे वर्धा नरेंद्र चपळगावकर अध्यक्ष होते. 95वे उदगीरमध्ये पार पडलं. भारत सासणे अध्यक्ष होते. 94वे नाशिकमध्ये पार पडलं असून जयंत नारळीकर याचे अध्यक्ष होते. तर 93व्या संमेलनाचं आयोजन उस्मानाबाद येथे करण्यात आलं व फादर फ्रान्सिस दिब्रेटो हे या संमेलनाचे संमेलन अध्यक्ष होते. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. पंतप्रधान मातृवंदना योजनेला अलीकडेच 9 वर्षे पूर्ण झालीत, तर ही योजना कधी सुरू करण्यात आली होती? महत्वाची योजना आहे. एक्झाममध्ये बऱ्याच वेळा यावर प्रश्न विचारण्यात येतो. तर लक्षात ठेवा, पंतप्रधान मातृवंदना योजना ही 1 जानेवारी 2017 रोजी सुरू करण्यात आली होती व या 1 जानेवारीला या योजनेला 9 वर्षे पूर्ण झाली आहेत. या योजनेचं नोडल मंत्रालय कोणतं आहे तर महिला आणि बालविकास मंत्रालय हे नोडल मंत्रालय म्हणून कार्य करतं व याचा उद्देश गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या मातांना आर्थिक मदत करणे हे आहे. यात लाभार्थ्याला पहिले मूल असल्यास 5,000 रुपये देण्यात येत आहेत व याच्या दुसऱ्या आवृत्तीपासून हे 5,000 रुपये 2 टप्प्यात देण्यात येत आहेत व दुसरे मूल झाल्यास 6,000 रुपये देण्यात येत आहेत आणि ही जर मुलगी असेल तर हे 6,000 रुपये एकाच टप्प्यात देण्यात येत आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. पेयजल सेवांचे मूल्यांकन करण्यासाठी जलसेवा आकलन उपक्रमाचा प्रारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे CR पाटील यांच्या हस्ते या जलसेवा आकलन उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आलेला आहे. हे CR पाटील कोण आहेत तर ते केंद्रीय जलशक्ती मंत्री आहेत व त्यांनीच आता या जलसेवा आकलन उपक्रमाचा प्रारंभ केला आहे. पुढील प्रश्न. DD न्यूजच्या महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता DD न्यूजच्या नवीन महासंचालक म्हणून ममता वर्मा यांची निवड करण्यात आली. ममता वर्मा यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्या भारतीय माहिती सेवा 1994च्या तुकडीच्या अधिकारी आहेत व त्यांची महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यापूर्वी त्या केंद्रीय पंचायती राज विभागात सहसचिव म्हणून कार्यरत होत्या व आता त्या DD न्यूजच्या महासंचालक म्हणून कार्य करतील. या आधीच्या महत्त्वपूर्ण नियुक्त्या झाल्यात त्यात भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख हे नागेश कपूर बनलेत. MPSCचे अध्यक्ष विवेक भीमनवार तर MPSCचे सचिव हे महेंद्र हरपाळकर बनलेत. मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश रेवती मोहिते डेरे बनल्यात. केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सोमेन सेन तर पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे संगम कुमार साहू बनले आहेत. व अलीकडेच आता दक्षिण पश्चिम एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून तेजिंदर सिंग यांची निवड करण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन. मित्रांनो, अलीकडेच केंद्रीय मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातील नाशिक सोलापूर अक्कलकोट मार्गिकेच्या बांधकामाला मंजुरी दिली, तर हा मार्ग किती किलोमीटरचा असेल हेच आपल्याला सांगायचंय. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच हा महामार्ग 374 किलोमीटरचा असेल. हा मार्ग 6 पदरी ग्रीनफील्ड मार्ग असून याच्या निर्मितीसाठी जवळपास 20,000 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे आणि हा प्रकल्प नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर यासारख्या महत्त्वाच्या प्रादेशिक शहरांना जोडेल आणि या मार्गामुळे प्रवासाचा एकूण वेळ अंदाजे 17 तासापर्यंत कमी होणार आहे. याआधी जे ते 31 तास लागत होते ते कमी होऊन आता 17 तास लागतील. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. भारतीय लष्कराने कोणते वर्ष हे नेटवर्किंग आणि डेटा केंद्रीकरणाचं वर्ष म्हणून घोषित केलं? तर आता भारतीय लष्कराने 2026 हे वर्ष
नेटवर्किंग आणि डेटा केंद्रीकरणाचं वर्ष म्हणून घोषित केलं आहे? येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चित यावर प्रश्न विचारण्यात येईल, नोट करून घ्या. 2026 हे वर्ष नेटवर्किंग आणि डेटा केंद्रीकरणाचं वर्ष म्हणून भारतीय लष्कराद्वारे घोषित करण्यात आलं. आणि मित्रांनो, तुम्हाला हे लक्षात असेल, याआधी भारतीय लष्कराने 2024 हे वर्ष तंत्रज्ञान आत्मसात करण्याचं वर्ष म्हणून देखील घोषित केलं होतं. आणि UN द्वारे 2025 हे वर्ष इंटरनॅशनल इयर ऑफ क्वांटम सायन्स अँड टेक्नॉलॉजी वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, दुलहस्ती स्टेज 2 जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर बांधला जात आहे? तर हा जो दुलहस्ती जलविद्युत प्रकल्प आहे याची निर्मिती चिनाब नदीवर करण्यात येत आहे. अलीकडेच आता केंद्र सरकारने याच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी दिल्यामुळे सध्या हा प्रकल्प चर्चेत आहे व एक्झाममध्ये आपल्याला नक्की विचारण्यात येईल की हा प्रकल्प कोणत्या नदीवर बांधला जात आहे. तर नोट करून घ्या, चिनाब या नदीवर हा प्रकल्प बांधला जात आहे व याची क्षमता ही 260 मेगावॅट इतकी आहे. चिनाब नदीविषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहूया. चिनाब नदी ही चंद्रा आणि भागा या दोन नद्यांच्या संगमातून तयार होते व हिमाचल प्रदेशातील वरच्या भागातीला चंद्रभागा या नावानं देखील ओळखलं जातं. आणि चिनाब नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ही नदी सिंधू नदीची उपनदी आहे. आता एक नियुक्तीवर आधारित प्रश्न पहा. महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी कोणाची निवड करण्यात आली? तर आता महिला हॉकी संघाचे नवीन प्रशिक्षक म्हणून शोर्ड मरीन यांची निवड करण्यात आली आहे. यांच्या आधी हरेंद्र सिंग हे प्रशिक्षक होते, पण त्यांनी आता नुकताच राजीनामा दिल्यानंतर शोर्ड मरीन यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली. शोर्ड मरीन यांनी याआधी 2017 ते 2021 या कालावधीत सुद्धा महिला हॉकी संघाचं प्रशिक्षक पद भूषवलं होतं व पुन्हा आता त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली. आता हा पुरस्कार पहा. मराठी विज्ञान परिषदेचा अनिल काकोडकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर हा मराठी विज्ञान परिषदेचा अनिल काकोडकर जीवनगौरव पुरस्कार डॉक्टर टेसी थॉमस यांना जाहीर झाला आहे. आणि मित्रांनो, मराठी विज्ञान परिषदेद्वारे डॉक्टर रावी साठी जीवनगौरव पुरस्कार सुद्धा दिला जातो व यंदाचा हा पुरस्कार लस संशोधन कार्यात अग्रेसर असणाऱ्या डॉक्टर गगनदीप कांग यांना जाहीर झाला आहे. या दोन्ही पुरस्कारामध्ये विजेत्याला 2,51,000 रुपये देण्यात येतात. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक युद्ध अनाथ दिवस कधी साजरा केला जातो? तर हा दिवस दरवर्षी 6 जानेवारी रोजी साजरा केला जातो. युद्धामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी या दिवसाचं आयोजन करण्यात येतं. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, इफ्को साहित्य सन्मान 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आलं? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच मैत्री पुष्पा यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. आणि यात विजेत्याला किती रोख रक्कम देण्यात येते? तर यात विजेत्याला 11 लाख रुपये देण्यात येतात. या असंच 2025च्या इफ्को युवा साहित्य सन्मानाने अंकिता जैन यांना ओरे किसान या पुस्तकासाठी सन्मानित करण्यात आला आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. 72व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन कोठे करण्यात येत आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.